धमकी देऊन अब्रू नुकसानीचा दावा करणं म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा। कोरटकरांच्या वक्तव्यावर इंद्रजित सावंत यांची प्रतिक्रिया। तर धमकी देणारा राजकीय पक्षाच्या जवळचा, धमकी देणाऱ्याचे कोश्यारींसोबतही फोटो, सावंत यांचा आरोप। इंद्रजित सावंतांचे आरोप प्रशांत कोरटकर यांनी फेटाळले। इंद्रजित सावंतांना ओळखत नाही, खोडसाळपणा करणाऱ्यांची तक्रार करणार, प्रशांत कोरटकरांचं स्पष्टीकरण। इंद्रजित सावंतांना आलेल्या धमकीच्या कॉलची चौकशी करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कोल्हापूर एसपींना आदेश। इंद्रजित सावंतांना आलेल्या धमकीचं कोल्हापुरात पडसाद, कोल्हापुरातील मराठा समाज आक्रमक, धमकी देणाऱ्यावर कारवाई करण्याची मराठा समाजाची मागणी। छत्रपती संभाजीराजेंचं बलिदान न दाखवण्याचा माझ्यावर दबाव होता, स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेबाबत अमोल कोल्हेंचा मोठा दावा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरील सुनावणी पुढे ढकलली, 4 मार्चला पुढील सुनावणी घेऊन अंतिम निर्णय घ्या, दोन्ही बाजूंची मागणी। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा 2 ते 3 दिवसात सुटेल, पालकमंत्री नसल्यामुळे नियोजन समितीच्या बैठका घेता येत नाहीयेत, गिरीश महाजन पालकमंत्री पदाबाबत भाषण। बारामती आणि परळीमध्ये नवीन पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय, दोन्ही कृषी महाविद्यालयांसाठी प्रत्येकी 564.58 कोटींच्या निधीला मंजुरी। पुणे महापालिका आयुक्त कार्यालयात मनसेचा ठिय्या, उपायुक्त माधव जगताप यांच्यावर कारवाई करण्याची मागणी, मिळकत कर विभागात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप। मस्साजोग ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन सुरू, ग्रामस्थांच्या प्रशासनाकडे 7 मागण्या, 2 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास पाणी सुद्धा बंद करण्याचा इशारा।